विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एका प्रश्नासह आपण स्पष्टीकरण पाहतोय। REASON या अक्षर समूहाचा SFBTPO या अक्षर समूहाशी जो संबंध आहे तोच THINK या अक्षर समूहाचा दिलेल्या 4 पर्यायापैकी एका अक्षर समूहावर संबंध आहे। या अक्षर समूहातील संबंध शोधून इथल्या अक्षर समूहाशी तो संबंध जोडून आपल्याला पर्याय शोधावा लागणार आहे। त्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने आपण ज्या नेहमी लिहितो त्या पद्धतीने ABCD आपल्याला लिहून घ्यावी लागणार। या अक्षर समूह जुळवत असताना आपल्याला लक्षात येईल बघा, इथलं अक्षर पहिलं R आहे आणि इथलं पहिलं अक्षर S आहे। R आणि S संबंध जोडून पुढचं घर घेतलंय बघा। त्याच पद्धतीने E साठी इकडे F घेतलंय म्हणजे E च्या पुढे F आहे। त्याच पद्धतीने A साठी B घेतलंय, A ला लगेच पुढे B आहे। त्याचप्रमाणे S साठी पुढचं लगेच T घेतलंय, जे की इथं पण आपण बघू शकतो आणि इथं पण बघू शकतो। आणि O साठी लगेच इथं P घेतलेला आहे, O साठी P आणि N साठी O, N साठी लगेच पुढचं अक्षर घेतले, म्हणजे प्रत्येक ठिकाणी पुढचं अक्षर घेत गेले। आता आपण इथं जर निरीक्षण केलं T आहे, T च्या पुढे लगेच आपल्याला काय आहे तर T च्या पुढे लगेच आपल्याला U आहे आणि मग U न सुरू होणारा पर्याय असणार हा पहिला पर्याय आपला इथं कॅन्सल होतोय। इथं H आहे म्हणजे पर्यायात पुन्हा H असणार नाही, म्हणजे हाही पर्याय आपला इथं कॅन्सल होतोय। H च्या पुढचं अक्षर जे आहे ते म्हणजे I आहे आणि इथं 2 नंबरला I आहे, म्हणजे आपला पर्याय इथं 2 नंबरला I नाही जे आहे हा पर्याय असू शकत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा आपला योग्य उत्तर असणार आहे। पण आपण पुढे जाऊया। I या 3 नंबरच्या अक्षरासाठी पुढचं अक्षर J असणार आहे। त्याचप्रमाणे N या अक्षरासाठी पुढचं अक्षर O असणार आहे जे इथं आहे। K या अक्षरासाठी पुढचं अक्षर L असणार आहे जे की इथं आहे। म्हणजे आपण इथंच जो निष्कर्ष काढला होता तो आपला निष्कर्ष योग्य आहे। अशा पद्धतीने परीक्षेमध्ये वेळेची बचत करायची आहे। आणि हा जो मूळाक्षर किंवा इंग्रजीचे अल्फाबेट लिहिण्याचा आपला प्रकार आहे तो प्रत्येक टेस्टला, प्रत्येक परीक्षेला जिथं कच्चं काम करायला दिलेली जागा आहे तिथं हा निश्चितपणे लिहूनच घ्यायचा आणि त्याच्यावर जी आता ही अशा क्रिया केल्या ही सस्पेन्शनने करायची। एक उदाहरण झालं की ते सस्पेन्शन लिहिलेलं खोडून टाकलं तर आपली गोंधळ उडणार नाही, ही लक्षात ठेवायचं आहे।